हॅलो एव्हरीवन. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण खरलीय रसायन पाहिलेलं आहे. तर आपण आज पर्पटी रसायन पाहणार आहोत. पर्पटी रसायनमध्ये परिभाषा काय सांगितली आहे बघा. तर रसरत्न समुच्चय अनुसार याच्यानुसार जी परिभाषा आहे तर ती काय सांगते की कज्जली अग्निसंयोगाने द्रवित करतात. जी काही कज्जली आपण तयार करणार आहोत कशाची पारद आणि गंधकाची जी कज्जली अग्निसंयोगाने द्रवित करतात व पलाश किंवा केळीचे पान पलाश इत्यादीच्या पानावर पसरून त्याला चपटं म्हणजे असं दाबून पापडासारखे बनवतात. यालाच पर्पटी किंवा पर्पटिका म्हणतात. म्हणजे काय सांगितलं की कज्जली आहे ना ती काय करायची तर अग्निसंयोग करायचं आणि ती द्रवित करायची. द्रवित करून झाल्यावर काय करायचं त्याला पलाश किंवा केळीच्या पानावर त्याला ओतायचं, त्याच्यावर दुसरं पान ठेवायचं आणि त्याला दाबायचं म्हणजे चपटं बनवायचं पापडासारखं. मग त्यालाच आपण पर्पटी किंवा पर्पटिका म्हणतात. हा काय तर पारदाचा पोटबंद आहे. पर्पटी काय आहे तर पारदाचा पोटबंद आहे. ही लहान मुले इत्यादीच्या समस्त रोगांना नष्ट करते. म्हणजे पर्पटी ही लहान मुलांच्या चिकित्सेमध्ये आपण वापरू शकतो. आता महत्त्व काय सांगितलं की पर्पटी पारदचा पोटबंद आहे. महत्त्वामध्ये हे वाक्य लिहून टाकायचं डबल की पर्पटी पारदचा पोटबंद आहे. या बंदमध्ये गंधकचा प्रयोग पारदच्या समान मात्रेत करतात. हां बरोबर आहे. आता पर्पटी बनवते म्हणजे आपण पारदासोबत गंधक वापरणार. तर गंधक कसं वापरायचं तर ह्याच्या समान वापरायला सांगितलं आहे महत्त्वामध्ये. परत काय सांगितलं की बंद असल्याने पारदची जी चंचलता दुर्ग्रहत्व नष्ट होतं. आता हा असले शब्द आपल्याला कळतात नाही मग ते सोडून द्यायचे. बंद असल्याने पारदची चंचलता नष्ट होते व हा शरीरामध्ये वेगवेगळ्या रोगांच्या नाशासाठी वापरतात. तर इथं काय सांगितलं की हा काय आहे तर बंद असल्यानं काय करते तर पारदमधली जी चंचलता आहे ती नष्ट होते आणि ती शरीरामध्ये वेगवेगळ्या रोगांच्या नाशासाठी वापरतात. अग्निसंस्काराने पर्पटीमध्ये दीपन पाचन ग्राही गुणांची उत्पत्ती होते. अग्निसंस्कारानं काय व्हायला लागले तर पर्पटीमध्ये कुठल्या गुणांची उत्पत्ती होते बघा. दीपन पाचन आणि ग्राही. दीपन पाचन आणि ग्राही या गुणांची उत्पत्ती होते. पर्पटीचा प्रयोग पाचन संस्थांचे जे रोग आहेत पाचन संस्थान जे आहे आपलं त्याचे जे रोग आहेत विशेष करून ग्रहणी तर यामध्ये आपण त्याचा वापर केला जातो. हे महत्त्वामध्ये लिहून घ्यायचं. परत आता पर्पटीचे भेद बघणार आहेत. तर याच्यामध्ये काय सांगितलं की पर्पटीमध्ये गंधकाचं घटक द्रव्याच्या रूपात असणं किंवा नसणं या आधारावर दोन प्रकार आहेत. कशावर आधारावर दोन प्रकार केले तर पर्पटीचे तर गंधकाचं घटक द्रव्याच्या रूपात असणे किंवा नसणे. आता सगंध पर्पटी यामध्ये मुख्य पारद आणि गंधक असतात. पण या व्यतिरिक्त आपण अन्य द्रव्य म्हणजे सुवर्ण लोह ताम्र वचनाप इत्यादी घटकद्रव्य पण आपण वापरू शकतो म्हणजे असू शकतात सगंधमध्ये. आता पर्पटीच्या घटकद्रव्याच्या आधारावर नामकरण करतात आणि घटकद्रव्याच्या आधारावरच नामकरण पण करतात. आता इथं 6-7 एक्झाम्पल सांगितले त्यापैकी आपल्या जेवढं लक्षात राहतात तेवढेच लिहायचे जे साधे सिंपल आहे. आता पारद आणि गंधक या दोघांपासून रसपर्पटी बनते. पारद गंधक प्लस ताम्र प्लस वचनाप यांनी चिनवून ताम्रपर्पटी बनते. आता हे जरा मोठं होतं म्हणून हे स्किप जर सांगत. परत काय सांगायचं पारद गंधक आणि सुवर्ण तर सुवर्णपर्पटी. पारद गंधक लोह तर लोहपर्पटी. आता त्यानंतर काय सांगितलं पारद प्लस गंधक प्लस अभ्रकला गगन म्हणतात म्हणून गगन पर्पटी. हे पण लक्षात ठेवा की पारद प्लस गंधक प्लस अभ्रक त्यालाच गगन म्हणतात तर गगन पर्पटी. आणि हे बोल पर्पटी तर लक्षात ठेवायचंच कारण आपल्याला पेपर 2मध्ये बोल पर्पटी म्हणून पण आहे. तर पारद प्लस गंधक प्लस बोल तर बोल पर्पटी. आता पारद प्लस गंधक प्लस लोह प्लस अभ्रक प्लस ताम्र त्याला पंचामृत पर्पटी असं म्हणतात. आता यात जेवढे सोपे आहेत छोटे तर ते लक्षात ठेवायचे. आता निर्गंध पर्पटी दुसरा भेद. निर्गंध पर्पटीमध्ये काय सांगितलं की पारद आणि गंधक नसतो पण ह्याची जी निर्माण प्रक्रिया आहे ती पर्पटीसारखी असते म्हणून त्याला निर्गंध पर्पटी असं म्हणतात. त्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल आहेत. हे 2 पण लक्षात ठेवायचे. सूर्यक्षार प्लस फटिका प्लस नवसागर तर त्याला मिळून बनते श्वेत पर्पटी आणि दुसरी आहे मल्ल पर्पटी. आता निर्माण विधी. आता पर्पटीची निर्माण विधी काय आहे तर शुद्ध पारद आणि शुद्ध गंधकाची कज्जली निर्मिती करतात. आधी पर्पटी निर्माण विधीमध्ये पारद आणि शुद्ध गंधक घेतात आणि त्याची कज्जली निर्मिती बनवतात. जर यात भस्म जर आपल्याला टाकायचं असेल तर ते व्यवस्थित मिसळून त्याचं मर्दन करायचं. परत एक लोह दारबी घ्यायची आणि त्याच्यामध्ये काही कज्जलीला द्रवित करायचं. केळीच्या पानावर टाकून चिपटा म्हणजे पापडासारखं चपटं बनवायचं. हीच पर्पटी निर्माण विधी आहे. आता ही आपल्याला कशी एक्सटेंड करायची ही सांगायची गरज नाही आपण बरोबर ते करतो. आता इथं काय डायरेक्ट सांगितलं बघा की एक लोह दारबी घ्यायची आणि त्याच्यामध्ये कज्जलीला द्रवित करायचं. तर आपण इथं काय वाढू शकतो की त्या दारवीला पहिल्यांदा घृत किंवा तेलानं आधी स्नेह लावून घ्यायचा कारण जर काय कज्जली त्याला चिकटणार नाही.
हे आपण असं छोटे छोटे वाक्य टाकून वाढवू शकतो. मग इथं सांगितलं मग कज्जेली द्रवित करून घ्यायची. परत ते केळीचं पान किंवा पलाशचं जे पान आहे त्याच्यावर ते टाकायचं आणि त्याच्यावर दुसरं पान ठेवायचं आणि त्याला दाबायचं आणि चपटा बनवायचं. मग काय होतं परपटी हीच परपटी निर्माण विधी आहे. आता सामग्री पण सांगायची गरज नाही. तर सामग्रीमध्ये आपण लिहू शकते. खलयंत्र लागेल कज्जेली निर्माणासाठी, चमचा लागेल हलवण्यासाठी, लोहदारवी लागेल आपल्याला. परत त्याला काय अजून केळीचं पान, कदलीपत्र किंवा पलाशपत्र हे लागेल. परत त्यानंतर घृत तेल जो दारवीला लावण्यासाठी ते लागेल. परत अग्नी लागेल. हे असे सामग्री लिहून घ्यायची. परत त्यानंतर परपटी पाक परीक्षा. आता जी पाक परीक्षा तर त्याच्यामध्ये काय सांगितलं, मृदू पाक, मध्य पाक आणि खरं पाक याद्वारे आपण त्याची म्हणजे परपटीची पाक परीक्षा बघतो. मृदू पाक कसा असतो तर तो तुटत नाही, म्हणजे आपलं काटेलीच कसं आहे तसा असतो, तो एकदम तुटत नाही. दाबला तर त्याच्यावर आपल्या रेषा बोटाच्या ज्या रेषा आहेत त्या उमटतात मृदू पाकावर. मध्य पाक कसा आहे तर हा तुटतो आणि खरं पाक कसा असतो तो पण तुटतो आणि तुटताना आवाज येतो खरं पाकाचा. तो कसा आहे रक्तवर्णाचा आहे. म्हणजे पाककालीन परीक्षा म्हणजे पाक होत्याकालीन परीक्षा ही वाली आहे. तर मृदू पाकामध्ये काय मयूर चंद्रिकाकार दिसतं, मध्यपाक तेलाब आणि खरं पाक कसा दिसतो रक्तवर्णाचा दिसतो. आणि हे सांगितलं तुटत नाही, तुटतं आणि हे पण तुटतं. आता सवैरित अवधीमध्ये काय सांगितलं की त्याची सवैरित अवधी आहे 10 वर्ष. सवैरित अवधी किती परपटीची 10 वर्ष. आता लोह परपटी आपण हे सगळं ब्ल्यूप्रिंटनुसार बघितले, त्यामुळं पूर्ण हे ब्ल्यूप्रिंटमध्ये जे काय सांगितलं आहे ना की महत्त्व, परत त्याचा भेद, त्याची निर्माण विधी, तर हे आपण सेम सगळं आहे तसं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ना काय लोह परपटी आणि सुधा परपटी हे 2च परपटी रसायनमध्ये सांगितलं आपल्याला एक्झाम्पलमध्ये. तर आपण आता लोह परपटी पाहूया. तर लोह परपटीमध्ये काय घटकद्रव्य काय सांगितले. आता नावातच लोह आहे म्हणून आपण लोह तर घेणार बरोबर. शुद्ध पारद आणि शुद्ध गंधक. परपटी म्हणल्यावर हे 2 सोडायचेच नाही घटकद्रव्य. शुद्ध पारद, शुद्ध गंधक आणि तीक्ष्ण लोह भस्म. तर ह्याचं प्रमाण किती आहे. पारद किती घ्यायचं 4 भाग, गंधक 2 भाग आणि तीक्ष्ण लोह भस्म घ्यायचे 1 भाग. आता त्यानंतर काय सांगितलं, त्यानंतर आता निर्माण विधी काय लोह परपटी याची निर्माण विधी काय. सर्वप्रथम पारद गंधक घ्यायचा आणि त्याची कज्जेली निर्मिती करायची. त्यानंतर याच्यामध्ये तीक्ष्ण लोह भस्म व्यवस्थित मिसळायचं, मर्दन करायचं आणि परपटी बनवायची. परपटी निर्माण विधीनुसार इथं आपल्याला सांगायची गरज नाही. इथं बरोबर आपण वाढवतो. 2 लाईनीचं आपल्याला 4 लाईनी कशा करायच्या हे आपल्याला सांगायची गरज नाही आहे. आणि परत मात्रा किती ह्याची 250 मिलीग्रॅम. अनुपानक आहे तक्र, जिरक चूर्ण आणि डाळिंब रस. अनुपान काय लोह परपटीचं तक्र, जिरक चूर्ण, डाळिंब रस. आता उपयोग कशामध्ये आपण वापरू शकतो. अग्निमंदामध्ये, ग्रहणीमध्ये, अम्लपित्तात आणि पांडू इत्यादीमध्ये आपण लोह परपटी वापरतो. आता सुधा परपटीची घटकद्रव्य 8 प्रकारची म्हणजे 8 सांगितलं सुधा परपटीची घटकद्रव्य. तर आधी परपटी आलं, शुद्ध पारद आणि शुद्ध गंधक आपण लिहिणारच. त्यानंतर काय करायचं. आता तारभस्म, ताप्य भस्म, स्फटिका, जहर मोहरा, मुक्ता आणि प्रभा. आता हे याची घटकद्रव्य आहेत. तर हे कसं लक्षात ठेवायचे आणि हे जिमेट्रिक सांगते ना तर ती लिहून ठेवत जावा कुठेतरी, कारण ना याची ट्रिक इकडे आणि त्याची ट्रिक इकडे असं होतं का मला. असं माझंसुद्धा होतं की अरे ही मी कशात ट्रिक बनवली होती. म्हणून हे नाव आहे ना आपले जे आता सुधा परपटी हे नाव आहे ना हे ट्रिकमध्ये घालायचं. नाही घातलं ना आपण हे नाव तर मग आपल्या ट्रिक इकडची इकडून तिकडं होऊन जाते. आता सुधा आणि मुक्ता या 2 मैत्रिणी आहेत. सुधा आणि मुक्ता नावाच्या 2 मैत्रिणी आहेत आणि त्यांच्या मागून एका प्रवाळ नावाचा एक मुलगा लागला. हा मुलगा त्या दोघींवर प्रेम करतोय. मग ह्या दोघींनी काय केलं माहिती आहे का. तर एका दिवशी काय केलं, प्रवाळला पकडलं आणि त्याला ताप येईपर्यंत फटके दिले आणि त्याला फटके दिल्यामुळे ताप आली. आणि परत त्याला अजून काय केलं त्यांनी तारेनं काय केलं त्याला बांधलं आणि त्याला विष दिलं. म्हणजे असं काही हे नाही आहे बरं का, ही एक ट्रिक आहे. त्यामुळे एवढं काही सिरियसली घेऊ नका याला. सुधा आणि मुक्ता या 2 मैत्रिणी आहेत. प्रवाळ हा मुलगा त्यांच्यावर प्रेम करतोय. तर मग काय केलं या दोघींना फटके दिले. म्हणजे स्फटिका हा शब्द कसा लक्षात ठेवायचा तर फटिका आहे ना तर याच्यावरून फटका असं घेतलं आहे मी की काय सुधा आणि मुक्ता मैत्रिणीत. प्रवाळ नावाचा मुलगा जो की त्यांच्यावर प्रेम करतोय आणि त्यांनी काय केलं आहे त्याला फटके दिले स्फटिका. आणि काय केलं आहे ताप्य भस्मानं तर त्याला ताप आली आहे एवढे फटके दिले. आणि तार
तर ताऱ्यानं त्याला बांधले आणि जहर मोहरा म्हणजे त्याला विष दिले. असे हे घटकद्रव्य आहेत, ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा या ट्रिकनुसार. आता पाण्यात किती 70 ग्रॅम, गंधक 140 ग्रॅम आणि जे खालचे सगळे द्रव्य आहेत ते 10 ग्रॅम घ्यायचे. आता भावनाद्रव्याची पण तुम्ही ट्रिक बनवा की कशी काय बनवली आहे तुम्ही आणि मला कमेंट करा प्लीज. आता भावनाद्रव्य त्याच्यामध्ये काय द्राक्षा क्वाथ, परत काय कुस्तुंबरू क्वाथ, नीम तोक क्वाथ, श्वेतचंदन क्वाथ, नीम छाल क्वाथ आणि अंजन क्वाथ. आता याची ट्रिक बनवा आणि प्लीज कमेंट करा. आता निर्माण विधीमध्ये काय सांगितलं की वरील घटक द्रव्यांच्या साहाय्याने परपटी बनवतात. आता परपटी निर्माण विधी आपण पाठीमागे पाहिली, तर त्यानुसार परपटी बनवून घ्यायची. त्यानंतर प्रत्येक भावनाद्रव्याने भावना देतात. आता हे जी भावनाद्रव्य सांगितलेत आपण 6 प्रकारचे, तर त्यांनी भावना द्यायची आणि काचेच्या पात्रात ठेवतात. आता ह्याची मात्रा किती 4 रत्ती आणि अनुपान काय मधासोबत घ्यायचं. आणि उपयोग काय तर रक्तपित्तामध्ये प्रदर आणि सोमरोग इत्यादीमध्ये याचा सुधा परपटीचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे आपण जे परपटी रसायन आहे तर ते संपलेलं आहे. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कुपिपक्व रसायन पाहूया. तर कुपिपक्व रसायनांना हे जरा थोडंसं मोठं आहे बघू. जर व्हिडिओ खूप मोठा होत असेल तर मी 2 व्हिडिओमध्ये घेईन आणि जर होऊन जात असेल एका व्हिडिओमध्ये तर एका व्हिडिओमध्ये बनवून जाईल. तर अजून 2 ते 3 व्हिडिओमध्ये हा जो काही 10 मार्काचा आपला चतुर्वेद रसायन नावाचा चॅप्टर आहे याचा तो संपून जाईल. प्लीज चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा. थँक्यू.